साहेब तुमची ऑर्डर। किती झाले पैसे? साहेब 152 रुपये। अच्छा, बिल घेऊन या आणि पैसे घेऊन जा। साहेब असं छापील बिल ठेवत नाही आपण। का नाही ठेवत? बरं मी काम करा, मालकाला बोलवून घ्या। अहो साहेब मालकाला कशाला, जाऊ दे की। आता तुम्ही बिलही देत नाही, मालकालाही बोलवत नाही, काय करणार? बिल दिल्याशिवाय पैसे मिळणार नाही। आणता का बिल? आणता आणतो। मालकाला हो घेऊन या। हो मालक, अहो ते बिल मागताय ना। कोण हे? हा त्यांना सांग बिल देत नाही आपण। अहो मी सांगितलं ना, ते ऐकत नाही। नमस्कार। नमस्कार। काय अडचण आहे काही? काय नाही, 152 रुपये झालेत। मी त्याला म्हटलं मला छापील बिल दे, मी पैसे देतो। नाही, कसं आहे, आपण प्रिंटेड बिल ठेवत नाही, कारण हे कॉलेजचं कॅन्टीन आहे, 5 स्टार हॉटेल नाही आहे। हो, पण महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे तुम्हाला बिल हे द्यावंच लागेल। हे बघा, बिल काय मिळणार नाही तुम्हाला, काय हे जे काय पैसे झाले ते देऊन टाका, विषय संपवा। नाही, असा विषय संपू शकत नाही। बरं मला एक सांगा, हे कॅन्टीन चालवण्याचं लायसन्स आहे तुमच्याकडे? त्याच्याशी तुमचा काय संबंध? हे बघा, या असल्या धमक्यांना कुठेतरी बाहेर द्या, कळलं का? मला माझे पैसे द्या। छापील बिल दिल्याशिवाय मी पैसे देणार नाही। कशासाठी किरकिर करताय साहेब? ही किरकिर करत नाही मी, या माणसाकडे फक्त छापील बिल मागतोय। छापील बिल द्या, पैसे घेऊन जा। छापील बिल मिळणार नाही। त्या अर्थी तुम्ही बिल देत नाही, याचा अर्थ तुम्ही भ्रष्टाचार करताय। भ्रष्टाचार? 152 रुपयाचं खाऊन उगाच 10,000चं बिल झालंय असा आव आणू नको, कळलं का? माझे पैसे ठेव, चल। तुम्हाला कळतंय तुम्ही कोणाशी बोलताय? अरे तू कोणी काय असे ना, तुझ्यासारखे 56 पाहिले, कळलं का? माझे 152 रुपये ठेवून निघ, चल। जोपर्यंत तू बिल देत नाहीस तोपर्यंत 152 रुपये तुला मिळणार नाहीत, लक्षात ठेव। बिल मिळणार नाही, खा, चालतं हो।